फक्त एक कमची मारतात आणि निघून जातात. गडर लाईन अशी भरून असते, आताही भरलीच आहे. आणि ग्राउंड असलं पण इथे कसं मुलं दारू पिऊन किंवा म्हणजे जुगार हे ते या भागात म्हणजे मुलीही म्हणजे जास्त जाऊ शकत नाही ग्राउंडमध्ये. नमस्कार, युसींच्या प्रभाग कट्टा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण जाणार आहोत नव्या प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक 35मध्ये. हा जो नवा प्रभाग आहे हा जुन्या प्रभागापैकी प्रभाग क्रमांक 15 आणि प्रभाग क्रमांक 16चा मिळून बनलेला आहे. या प्रभागाचा आपण फेरफटका मारणार आहोत. वेगवेगळ्या भागात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहोत. मागील 5 वर्षात त्यांच्या कोणत्या समस्या सुटल्या, कोणत्या समस्या सुटल्या नाही याचा आपण आढावा घेणार आहोत आणि नागरिकांचं मनोगत जाणून घेणार आहोत. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि जाऊया प्रभाग क्रमांक 35मध्ये. आपण आलो आहोत बर्डी परिसरातल्या गवळीपुरा भागामध्ये. नागपुरातल्या जुन्या वस्त्यांपैकी एक वस्ती ही आहे आणि इथे सिवर लाईनचा मोठा प्रॉब्लेम आहे, कारण 60 ते 70 वर्ष जुनी इथली सिवर लाईन आहे. आपण इथल्या नागरिकांकडनं जाणून घेऊया की नेमक्या कोणत्या समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं. भैया, आप यहीं के बाशिंदे हैं, आपको क्या क्या समस्या है, मुख्य समस्या क्या है आपकी? सर, कई बार इस सीवर लाइन को लेकर के मैंने कंप्लेंट कर चुका हूँ. कई बार हमारे जो नगर सेविका है उनके यहाँ जा चुका हूँ, रिक्वेस्ट की उनसे, लेकिन ना ही वो किसी को भेजते हैं और ना ही कर्मचारी जो है वो बरोबर से साफ़ करते. आज साल भर हो गया, साल भर से ज़्यादा हो गया, वो लोग साफ़ ही नहीं करते. और आज गली का ये हाल है कि हम लोग इतने परेशान हैं, मच्छर के कारण, चूहों के कारण, घूस के कारण, है ना, इतनी बीमारियां हो रही है इस सब चीज़ों के लिए. तो हम कहाँ जाए और हमारी परेशानी कौन सुने. आपण परिसरातल्या महिलांकडे जाणून घेऊया की कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. दीदी, आप यहीं के रहवासी है, क्या प्रॉब्लम्स है यहाँ पे? सर, इसमें सफाई करने वाले कभी कोई नहीं आते हैं और बहुत ज़्यादा मतलब बदबू फैलती है, इससे मच्छर बहुत हो रहे हैं. क्या कहेंगे आप? ये नगर पालिका वाले बिल्कुल ध्यान नहीं देते हैं, गटर साफ नहीं करते, गली साफ नहीं करते. हम लोग को सबको बहुत परेशानी है, बच्चे कच्चे सभी बीमारी फैलती है. बस यही है कि वो आए, साफ करें और हम सुरक्षा. सर, हमारे यहाँ का चैम्बर सर 1 महीने से भरा हुआ था और हमने बहुत बार कंप्लेन की कॉर्पोरेशन में, लेकिन कोई भी आया नहीं साफ़ करने के लिए. हमें बहुत परेशानी होती, इतनी बदबू, हम खोल नहीं सकते पीछे का दरवाज़ा, खिड़की, कुछ भी. एक बार कॉर्पोरेशन वाले अगर साफ़ करके चले आएँ तो फिर हम इसको बराबर अपना मेंटेन करते रहेंगे. सर, चेंबर लाइन पूरी ख़राब हो गई. मुंगूस के कारण वो पूरे चेंबर घुस गए अंदर. उसके कारण कोई भी कॉरपोरेशन का कर्मचारी जो साफ़ सफाई के लिए अंदर घुसता नहीं है. हमारे घर में भी कचरा होता तो हम साफ़ सफाई करके बाहर कर देते, लेकिन लगभग 1 साल से कोई भी कॉरपोरेशन का कर्मचारी वहाँ जाके साफ़ नहीं किया. इसके कारण पूरे परिसर में दुर्गंध फैल रही है और मच्छर हो रही है, तरह तरह की बीमारी फैल रही है. अच्छा, 5 सालों में कुछ तो अच्छा काम हुआ होगा. जो भी आपकी जो जैसे रोड की अगर समस्या है या कुछ बाकी समस्या कुछ तो सुलझी होगी. नहीं, हमारे इस परिसर के अंदर रोड की समस्या का प्रॉब्लम नहीं है. मेन है सीवर लाइन का समस्या है, जो अभी तक का सॉर्ट आउट नहीं हुई है. और यहाँ पे कैसे 3 एरिया की लाइन यहाँ जुड़ी पड़ी है. पीछे का पट्टा भी इसी सीवर लाइन से जा रहा है. तो हमारी बार बार कंप्लेंट करने के बाद भी कोई इसके ऊपर कोई संज्ञान नहीं ले रहा है. सब लोग आप मिलके नगर सेवक से मिले क्या कभी? नगर सेवक के फ़ोन ही नहीं उठाते, कोई रिस्पांस देते नहीं है. उसके कारण हमें बहुत ज़्यादा परेशानियों का सामना करना पड़ रहा है. यहाँ पे तरह तरह की बीमारियाँ फैल रही है. और एक बार अगर हमको यहाँ कॉन्क्रीटिंग हो जाता, सीवर लाइन चेंबर बन जाते, तो हम यहाँ गेट लगा के वेल मेंटेन इसको कर सकते हैं. आपण आलो आहोत टेकडी लाईन गवळीपुराच्या दुसऱ्या भागामध्ये. या भागात नागरिकांची अशी तक्रार आहे की 25 वर्षापूर्वी इथे फ्लोरिंग करण्यात आलं होतं, इथे रस्ता होता. मात्र या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. तरी देखील नगरसेवकांनी
कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. आपण हे नागरिकांकडनं जाणून घेऊया की काय समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं. आप यही के रहवासी जी हाँ, क्या समस्या है रास्ते की? यहाँ पे डिफेंस की जगह बोल बोल के यहाँ से 30 सालों से कोई काम नहीं हुआ यहाँ पे, अच्छा, और बोलते हैं बस हम कर देंगे. हाँ बोल रहे हैं, लेकिन एक भी आदमी कुछ नहीं कर रहा है. ये रास्ता कब हुआ था? ये 25 से 30 साल पहले हाँ. अपने डॉक्टर छंगानी जी थे, उन्होंने वो करवाया था फ्लोरिंग. उसके बाद से आज तक किसी ने कुछ नहीं किया. गटर लाइन भी जो कहते सफाई नहीं होती कभी कभी. साथ में बहुत परेशानी होती है, पानी वानी वगैरह भर जाता, कीचड़ हो जाता है, मच्छर हो जाते हैं. इसके वजह से हम लोग बोल रहे हैं कि रोड बना दो तो अच्छा है करके, बस चुन के आ जाते फिर पलट के नहीं आते. अच्छा, यहाँ के नागरिक सब इकट्ठा होकर नगर सेवक से मिले हैं क्या? आपने उनसे कंप्लेंट क्यों नहीं की अगर आपको तकलीफ है? अभी तक के कोई आया भी नहीं और ना कोई मिलने आया हमारे से. नहीं, आप क्यों नहीं उनको अप्रोच करें? कितने बार कंप्लेंट कर दिए तब भी नहीं आए वो लोग. गवळीपुराला लागूनच सीताबर्डी किल्ल्याचा परिसर आहे आणि नागरिकांची तक्रार आहे की असं कारण दिलं जातं की ही जागा डिफेन्सची आहे आणि इथे काही डेव्हलपमेंट करता येत नाही असं कारण इथल्या नागरिकांना दिलं जातं असं अशी तक्रार नागरिकांनी दिली आहे. जाऊया दुसऱ्या भागात. आप क्या क्या समस्या है? अब हमारे यहाँ यही है कि ये कॉन्ट्रैक्टर ने गली के अंदर जो ये डाला सीमेंट का वो ऊंचा हो गया है और हमारे घरों में पूरा पानी होता है नाली से पूरा नाली से पानी भर जाता है. कब समस्या रहती है? ये बरसात में रहती है. बरसात आई कि थोड़ा सा भी पानी आया तो ये होता और ये नाली का भी पानी पास नहीं होता है. क्या लगता है आपको 5 साल में बर्डी एरिया में क्या काम हुए? बर्डी एरिया में अच्छे काम हुए हैं, जैसे सीमेंट रोड बना हुआ है, नाली वगैरह भी चौका हुए तो बराबर आते हैं काम करने वाले. और अभी जैसा कोरोना काल भी चल रहा था, जिस तरीके से काम होना चाहिए हुआ नहीं है. निधि की थोड़ा प्रॉब्लम आई है, पर बाकी काम बहुत अच्छा हुआ है. इधर सीमेंट रोड वगैरह सभी गली आप देख लीजिए, आपको दिख ही रहा होगा, सब काम वगैरह सब अच्छा हुआ है. नगरसेवकांचा 5 वर्षांचा कार्यकाळ संपला आहे आणि आता नवीन म्हणजे इलेक्शन नंतर नवीन टर्म सुरू होईल. तुम्हाला काय वाटतं की 5 वर्षात तुमच्या बर्डी भागामध्ये काय कामं झाली, काय अपेक्षित होती, कुठली कामं झाली नाही? 5 वर्षाचा तुमचा काय अनुभव होता? आता हे बघा, काम झालेलं आहे, पण कसं काही काम चांगलं झालेलं आहे, काही थोडं वाईट झालेलं आहे. समजलं का? कुठले कामं झाले, काय वाटतं? हे सिमेंट रोड बनवले, अजून दुसरं तर काही नाही आहे. बरं, बर्डी परिसरामध्ये सीवर लाईनचा प्रॉब्लेम हा गंभीर आहे. अनेक भागामध्ये नाल्या चौक होतात किंवा जे चेंबर्स आहे त्याचा प्रॉब्लेम आहे. काय सांगाल याच्यामध्ये? कसं झालं, रोडवर झाले आणि काही जे बोळी वगैरे आहेत तर तिथं पाणी साचतं त्याच्यामुळे. आता इथे गडर लाईन लावली आहे त्यांनी, तर ती मोठी लावली आहे. बरं, जे पाणी साचतं तुम्ही म्हणता, याबद्दल तुम्ही नगरसेवकांशी चर्चा केली का? त्यांना निवेदन दिले का? भांडलो याच्याकरता. हां, मी तिथेही कॉर्पोरेशन ऑफिसला झालो, त्यांनाही दिलं आणि जोशी होते ना महापौर, त्यांनासुद्धा पत्र दिलं. त्यानंतर ते बघा, हे सिमेंटचं लावलेलं आहे त्यांनी, पाणी टाकलं आणि त्याच्यावर केमिकल टाकलेलं आहे. समजलं का? पण ते पाणी थांबतं, कारण त्यांनी याची जॉईंट आहे ना, ही थोडी वर केली आहे. त्याला मी म्हटलं होतं काम करताना किंवा या थोडं खाली टाक. बरं, पाणी जेव्हा तुमचं पावसाळ्यामध्ये काही सक्शन मशीन किंवा बाकी मोठ्या मशिनरी वगैरे अशाने प्रॉब्लेम सोडवला जातो का? नाही, पाणी निघतं म्हणा ते काही वेळाने, पण त्याला वेळ लागतो. पण त्याच्यामुळे काय होतं की आमची जी विहीर आहे त्याच्यामध्ये हा पाणी जातो. क्या लगता है कि आपके एरिया में 5 साल में क्या काम हुए, क्या समस्या सुलझी आपकी? काम तो हमारे यहाँ हुए हैं, नो डाउट अच्छे ही हुए हैं. पहले से इम्प्रूवमेंट भी अच्छा है. सीवेज लाइन का भी अभी इशू नहीं है. गट्टू टाइल्स भी सॉर्ट आउट हो चुका है. जो पहले पानी इकट्ठा होता था वो भी सब सॉर्ट आउट हो चुका है. बाकी तो अच्छा ही है. पानी नलों में अब पहले से अच्छा आता है. हाँ, बहुत अच्छा नहीं, लेकिन पहले के जैसा नहीं है. अभी काफ़ी सॉर्ट आउट हो चुके हैं प्रॉब्लम्स. बाकी कोई फैसिलिटीज, जैसे ठीक है यहाँ पे गार्डन तो है नहीं, लेकिन बाकी कुछ फैसिलिटीज या ऐसा कोई आपको सुविधा मिली है? ग्रीन जिम बना हुआ है हमारे एरिया में. रोड्स भी पहले से क्लीन है. अगर हम चाहें तो मॉर्निंग वॉक को जाना आना हमारे लिए काफ़ी कंफर्टेबल है. आने वाले 5 साल के लिए आपको क्या अपेक्षा है नगर सेवकों से? पानी का जो थोड़ा बहुत प्रॉब्लम है वो भी पूरा सॉर्ट आउट हो जाए तो अच्छा है. बाकी की हाँ चीज़ें काफ़ी इम्प्रूवमेंट है. लॉकडाउन में भी बहुत अच्छे से कॉरपोरेशन ने पूरा रोड क्लीन किए हैं. बड़े पत्थर, छोटे पत्थर,
कॉरपोरेशन की गाड़ियाँ वगैरह काफ़ी अच्छे से आ रही हैं। आगे यही मेंटेन रहे तो अच्छा और रहेगा। अभी नगर सेवकों का 5 साल का दौर खत्म हो चुका है और अभी इलेक्शंस भी आएंगे, लेकिन ये बीते 5 सालों में आपका क्या अनुभव रहा? कौन सी समस्याएं सुलझी आपकी? आपको क्या लगता है कि कौन सी फैसिलिटीज़ आपको मिली? अच्छा, यहाँ बर्डी में हम लोगों को जैसे पाइपलाइन सीवेज का बहुत प्रॉब्लम था, अभी वो भी सॉल्व हो गया है। देन सीमेंट की गलियाँ बन गई है हमारे यहाँ। ये एक हमारे लिए सबसे बड़ा बेनिफिट है कि जो पहले यहाँ पे गट्टू टाइल्स वगैरह लगी हुई थी, उस वजह से हमको बहुत परेशानी होती थी। मतलब हम लोग फैमिली वाले छोटे बच्चे थे तो बारिश के समय में कीड़े वगैरह काफ़ी निकलते थे, तो वो सब हम लोगों ने बोल के यहाँ पे जो सीमेंटिंग हुआ है वो एक अच्छा है। एक ग्रीन जिम की फैसिलिटी हमको देखने मिली है जो अभी तक नहीं देखने मिली थी, वो एक बहुत बड़ा अचीवमेंट बोल सकते इन 5 सालों में। और बाकी तो है, प्रोग्रेस काफ़ी है। तो अच्छा, बर्डी में सीवर लाइन काफ़ी पुरानी है, 17-80 साल पुरानी कई जगह पे है, तो बर्डी की ये मेन समस्या ही है। हाँ, इसके बारे में आप क्या कहेंगे? नहीं, बर्डी की समस्या है, लेकिन अभी मतलब सफाई वगैरह होती है रेगुलर, मतलब ब्लॉकेजेस ये नहीं है ऐसा। क्या अगर नाली वगैरह चौक होती तो क्या गाड़ी आके सक्शन होता है? हाँ, कर देते हैं, मतलब कॉल करने के बाद आओ तो मतलब उतनी सर्व्हिस मिल जाती है। आपण आलो आहोत नव्या प्रभाग रचनेनुसार तयार करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक 35 मधील तकिया वस्तीमध्ये। नागपुरातल्या जुन्या वस्तींपैकी ही एक वस्ती आहे आणि या भागात अनेक समस्या होत्या। आपण नागरिकांकडून जाणून घेऊया की 5 वर्षात कोणत्या समस्या सुटल्या आणि कोणत्या समस्या प्रलंबित आहे। मावशी, काय सांगाल, 5 वर्षाच्या कार्यकाळात किती कोणत्या समस्या होत्या तुम्हाला आणि कोणत्या सुटल्या, काय सांगाल? आता पाणी बरोबर येते, व्यवस्थित येते, झाडणेवाली सकाळी येत नाही, सकाळी झाडू मारते ना अंगण, ते येत नाही, कधी येते कधी येत नाही। रस्त्यांबद्दल काय सांगाल? 5 वर्षापूर्वी रस्त्यांची स्थिती आणि आता वस्तीमधल्या रस्त्यांची स्थिती, काही फरक पडला का? काही तुमच्या समस्या सुटल्या का रस्त्यांच्या? नाही बरं, रस्ता चांगला बनला, रस्ते चांगले झाले इथे। आणि महत्त्वाचं आहे की सीवर लाईन, प्रत्येक वस्तीचा हा प्रश्न असतो सीवर लाईनचा काही म्हणजे नालीचा काही प्रश्न सुटला का? नाल्यांचा प्रश्न सुटला नाही? नाही, बरोबर आहे नाल्यांचा वगैरे म्हणजे आठवडा गेला की साफ करतात, सर्व व्यवस्थित राहते। हां, तुम्ही काय सांगाल, 5 वर्षात काय अपेक्षा होत्या नगरसेवकांकडून आणि कुठल्या समस्या सुटल्या तुमच्या? समस्या तर भरपूर होत्या, त्यापैकी भरपूर समस्या त्यांनी आमचे नगरसेवक त्यांनी समस्या पूर्णपणे। कोणत्या समस्या सुटल्या, काय सांगाल तुम्ही? रोडाचं काम होतं, त्यांनी सिमेंट रोड बनवला। शोर लाईनचं काम होतं, ते शोर लाईनचं काम वेळोवेळी त्यांना फोन केला, वेळोवेळी येऊन त्यांना समस्या हल केल्या। इतरही काही सोयी मिळाल्या का तुम्हाला? त्यांनी वेळोवेळी आपले कॅम्प लावले जावं, डॉक्टर लोकांना त्यांची सुविधा दिली त्यांनी। अच्छा, काही आरोग्य सेवा भरपूर त्यांनी लाभ दिला। कोरोना काळामध्ये काय झालं होतं काकू, काय सांगाल? कोरोनामध्ये तुम्हाला काही आम्ही सगळ्यात चांगला। अच्छा, तुम्हाला कोणाला कोरोनाचा काही त्रास नाही आला? नाही, पण नगरसेवकांकडनं किंवा महानगरपालिकेकडनं काही तुम्हाला कोरोनामध्ये 1 वर्ष सर्व गरिबांना स्वतःहून म्हणजे 6 महिने वर्षभर उभं राहून त्यांना सर्वांनी अन्नदान पुरवले, भोजनसुद्धा पुरवले, घरोघरी जाऊन विचारले, त्यांनी सर्वांना मदत केली। काय सांगाल की तुमचा अनुभव काय आता 5 वर्षात? नाही, त्यांनी बहुत आम्हाला सपोर्ट केला आणि गरिबांना अन्नदान सगळं म्हणजे पुरवठा केला। त्यांनी घरी घरी जाऊन सगळं म्हणजे आणून दिलं, आम्हाला कुठं भटकायला लागलं आणि त्यांनी सेव केली की कोरोना इथे नाही आला पाहिजे, म्हणजे पूर्ण बंद करून दिला रस्ता। शुद्ध है अनंत है खूबसूरत अत्यंत है, हीरो सी चमकती रहना, सोने सी जगमगाती रहना, नए घर जाकर नई दुनिया में रखना कदम, नई रोशनी के साथ करण कोठारी ज्वेलर्स के अनमैच वेडिंग कलेक्शन के साथ। करण कोठारी ज्वेलर्स, आपका अपना फैमिली ज्वेलर्स, नॉर्थ अंबाजरी रोड, धर्मपेट और इतवारी। आपण तकियामधल्या इतरही भागात जाऊन तिथल्या नागरिकांच्या त्यांचं मनोगत जाणून घेऊया आपण। ऐसा कुछ तकलीफ नहीं दी है उन्होंने, सिर्फ इतना है कि यहाँ सवेरे पानी बहते रहता है, उधर से पूरा पानी बहता है इधर में पूरा, और पीछे में गटर लाइन है, थोड़ी चौकअप तो है। ये समस्या के लिए आपने नगर सेवक से संपर्क किया क्या? उन्होंने उस पर कोई कार्रवाई की है क्या? बोले उनको, बहुत आते हैं, देख के जाते हैं, करके जाते हैं, सिर्फ थोड़ा सा कर देते, वो अभी भी जाम है, देखिए अब वहाँ जाके।
कोणत्या समस्या सुटल्या, वस्तीमध्ये काय समस्या होत्या आणि या 5 वर्षात कोणत्या समस्या सुटल्या? पुष्कळशा समस्या सुटल्या. आम्हाला तर रोडचीच जास्त हे होती, पण रोड सगळं बरोबर केले आहे त्यांनी. जेव्हा जेव्हा आम्हाला गरज पडते तेव्हा तेव्हा आम्ही त्यांना बोलावतो, तेव्हा तेव्हा ते येतात. अर्ध्या रात्री फोन केला तरी घरून येऊन जातात. 2 वर्ष कोरोनामुळे नागरिकांच्या जीवनावर परिणाम झाला. या 2 वर्षाच्या कार्यकाळात महानगरपालिका आणि नगरसेवकांनी काय मदत झाली का तुम्हाला काही? हो, मदत झाली. घरगुती येऊन त्यांनी सामान दिलं, घराची व्यवस्था केली, आमच्या राहण्याची व्यवस्था केली, जेवण मुख्य म्हणजे जेवण त्यांनी आम्हाला पोहोचवलं. आमच्या पोहोचेपर्यंत आम्हाला जवळ येऊ दिलं नाही. कोरोनाच्या कार्यकाळानंतर लसीकरणाचा म्हणजे सरकारचा म्हणजे उपक्रम होता, तर त्यामध्ये काही कॅम्प वगैरे लागले काही ते? हो, लागले होते कॅम्प वगैरे, पण काही लोक गेले आणि काही लोक नाही गेले, पण त्यांचं जे कर्तव्य होतं त्यांनी ते पार पाडले. तकिया वस्ती ही फार मोठी वस्ती आहे. आपण तकियाच्या दुसऱ्या भागात आलो आहोत. आपण इथल्या नागरिकांकडनं जाणून घेऊया की 5 वर्षात त्यांचा काय अनुभव होता, नगरसेवकांनी कामं केलीत की नाही केली, त्यांचा अनुभव काय होता. काकू काय सांगाल 5 वर्षाच्या कार्यकाळात? 5 वर्षाच्या काळामध्ये आता संडासांची जी सोय होती ती त्यांनी हे केली, म्हणजे घरोघरी जाऊन संडास. नळाचे प्रॉब्लेम आहेत प्रत्येक. आधी प्रायव्हेट असे म्हणजे सरकारी नळ होते, पण पाण्याचा खूप वापर असल्यामुळे आता आणि त्याच्यामुळे काय केलं की घरोघरी त्यांनी नळ दिलेत. आणि जेव्हाही पाहिलं की तेव्हा आम्ही जर फोन केला तर त्याच्याकडे धावून येतात आणि खूप म्हणजे मदत करतात. केव्हाही रात्रीही अर्ध्या रात्री जरी मी फोन केला की नाही, आमचे प्रॉब्लेम खूप सॉल्व्ह करतात. बरं, पिण्याच्या पाण्याचं म्हणजे समस्या होती का पहिले 5 वर्षापूर्वी आणि त्याच्यात काही बदल झाली का, सुटली का ती? हो, ती पण समस्या सुटली. त्यांनी घरोघरी नळ वगैरे दिले. आमच्याकडे नळ नव्हते पहिले, सरकारीच नळाचं पाणी भरावं लागत होता, पण लखन दादानी सर्व व्यवस्थित केलं. वस्तीमध्ये बाकी पण काही सुविधा झाल्या का 5 वर्षात? काही सोयी सुविधा जसं म्हणजे रस्ते आणि पाणी हा तर मूलभूत सुविधा झाल्या, पण त्या व्यतिरिक्त काही सोयी झाल्या का? झाले, पण जे नॉन युटिलाइज जे जागा होत्या तिथे यांनी लायब्ररी बनवली, एक आतमध्ये हॉल आहे. तर आमच्या घरचे जे लहान मोठे कार्यक्रम आहेत तर ते होऊन जातात त्याच्यामध्ये. साफसफाई आहे रोज 8 वाजता, ते स्वतः अटेंड करतात. कुठल्या अशा समस्या आहे का ज्या सुटल्या नाहीत आणि नागरिकांमध्ये नाराजी आहे? काही अशा काही नाही, असं काहीच नाही. एकदम व्यवस्थित आहे, परिपूर्ण आहे. लाईट वगैरे आहे, रस्ता आहे, बिलकुल साफसफाईवाले नेहमी येतात, दोन्ही टाईम येतात. काही कचरा उचलणार घरी येतात. एकदम बरोबर, एकदम व्यवस्थित आहे एकदम. आपण आलो आहोत तकिया भागातील सर्वस्थित नगरात. इथल्या नागरिकांकडनं जाणून घेऊया की 5 वर्षात त्यांच्या काय समस्या सुटल्या, त्यांचा 5 वर्षाचा अनुभव काय होता. काय सांगाल तुम्ही? प्रॉब्लेम तर खूप मोठी आहे, पण नगरसेवकापासून कोणत्याच गोष्टीची आम्हाला मदत म्हणून आहे नाही परफेक्ट पूर्णपणे. जसं हा आमचा ग्राउंड आहे इंडियन जिमखानाच्या मागचा भाग, तिथे अवैध कारोबारपासून तर सगळ्या प्रकारे आम्हाला खूप त्रास आहे. इथे आधी तर खेळण्याकरिता मुलं खूप येतात, तिथे त्याला डेव्हलप करण्याच्यानुसार ऐवजी ते लोक अवैध कार्यक्रमानुसार त्याला वापर करत आहे. कचरा टाकणे, लेटरिंग करणे, अवैध म्हणजे गाड्या ठेवणे, तिथे काहीच डेव्हलपमेंट काहीच नाही केलेलं आहे. नाही, याबाबत तुम्ही पोलिसांकडे किंवा नगरसेवकांकडे तक्रार केली होती का? तक्रार काय करायचं, सगळं डोळ्यासमोरच आहे सर. जर काही लपलं असतं तर त्यासाठी आम्ही म्हणू शकतो की आम्ही गुन्हेगार आम्हाला दिसून पण आम्ही त्याला काही करू शकत नाही. सांगितलं नाही, मूलभूत म्हणजे नागरिक म्हणून मूलभूत सुविधा ज्या वस्त्यांमध्ये असतात त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आहे खूपसे प्रॉब्लेम्स आहे आमच्याकडे, लेडीज ते सांगतील तुम्हाला हळूहळू. आणि हे जसं आमचं हे हॉल केलं आहे, जसं बिरसा मुंडा सभागृह नावाने दिलेलं आहे, तिथे एक बोर्ड किंवा एक प्रतिमा आमच्या देवाच्या नावाची काही दिलेली नाही आहे. आम्ही जे आमच्या कार्यक्रमासाठी आम्ही याला वापरलेलं नाही आतापर्यंत, पण आम्ही जेव्हा पण इथे येतो त्यावेळेस तिथे डोळे तपासणी, अदरवाईज त्यांचेच पर्सनल प्रोग्राम असतात, हळद कुंकूचा कार्यक्रम, ह्या सगळेच असतात. अदरवाईज ज्या लोकांना त्याची आवश्यकता आहे त्याच्यानुसार त्याला वापर होत नाही आहे आणि गल्लीमध्ये खूपसा पाणी साचला राहतो. हा एक प्रॉब्लेम आहे. या भागातल्या समस्यांबद्दल किंवा 5 वर्षात काय कामं झाली काय सांगाल? सर ॲक्च्युली म्हणजे कसं आहे,
म्हणजे रोज काही झाडाला काही कोणी येत नाही इथे. लायब्ररी आहे पण लायब्ररीमध्ये पुस्तके नाहीत. लहान मुलं बाहेरच असं खेळत राहतात आणि ग्राउंड असलं पण इथे कसं मुलं दारू पिऊन किंवा म्हणजे जुगार हे ते या भागात म्हणजे मुलीही म्हणजे जास्त जाऊ शकत नाही ग्राउंडमधनं. तर आम्हाला त्या सगळ्या समस्या आम्हाला समोर दाखवायच्या आहेत आणि पोलीस प्रशासन पण काही करत नाही आहे, नगरसेवक पण काही करत नाहीत आमचेवाले. 5 वर्षाचा काय अनुभव होता नगरसेवकांच्या म्हणजे काय अपेक्षा ज्या पूर्ण झाल्या? नगरसेवक तर अजूनपर्यंत इथे आले नाही 5 वर्षामध्ये. त्यांचं आम्ही चेहरा बघितला नाही. जे आहेत तेच थोडंसं त्यांच्याकडे गेलं आपलं तक्रार घेऊन तर तरी येत नाही ते लोक. आणि गडर लाईन अशी भरून असते, आताही भरलीच आहे. आणि कंप्लेंट करायला गेलं तर कंप्लेंटच्या 2-3 दिवसांनी येतात असं. हां, तुम्ही काय सांगाल? सर, माझ्या अंगणापासून पूर्ण असे खड्डे पडले आहे सर. 5 वर्षापासून कोणीच येऊन पाहिले नाही. आम्ही मनाला जातो, हो येत आहे असे म्हणतात, पण एकही वेळा येऊन पाहत नाही. गडरं भरतात सर. पावसाळा राहिला म्हणजे एवढं गंदगी येते की आम्हाला घरातून निघणं मुश्किल होऊन जाते सर. वर्षा विनोद मसराम बोलते. आम्हाला हा गडर आणि नाली याचा 12ही महिने त्रास असतो. जेव्हा कधी आम्ही कंप्लेंट केली तर 3-4 दिवसांनी येतात, नुसतं बघतात आणि काम करत नाही, निघून जातात. आणि शेवटी आम्हाला मग नगरसेवकला फोन करावा लागतो. नगरसेवक त्यांच्याशी फोनवर बोलतो, फक्त एक कमची मारतात आणि निघून जातात. कल आते परसों आते, पूरा उसमें का मट्टी निकाल देते ऐसा बोलते और आतेच नहीं. तो हम 24 घंटे उसकी बदबू हमारे घर में आती है. मेहमान बैठ नहीं सकते, हमारे बच्चे रहते बीमार पड़ते, उसका प्रॉब्लम सोल्यूशन है क्या, यही पूछना है मेरे को. 5 वर्षाचा कार्यकाळ संपला. या 5 वर्षाच्या कार्यकाळात कोणती मोठी कामं झाली? तुम्ही या 5 वर्षाच्या कार्यकाळाला स्वतःच्या दृष्टिकोनातून काय सांगाल की कोणती कामं झाली, कोणत्या समस्या सोडवण्यात आल्या? सबसे पहले मैं बात मैं ईश्वन का धन्यवाद देता हूं जिन्होंने मुझसे 5 साल का कार्यकाल जानने के लिए यहाँ पे आए हैं. मैं 5 साल का कार्य में ऐसे बड़े बड़े काम हम लोगों ने किए हैं जो पब्लिक को उसका फ़ायदा हो और आने वाले समय में फ्यूचर में उनको उसका बेनिफिट मिले, इस प्रकार का काम करने के हमने प्रयत्न किए. और भारतीय जनता पार्टी के माध्यम से मैं आपको बताना चाहता हूँ कि जिस प्रकार का काम भारतीय जनता पार्टी के नगरसेवक के माध्यम से जो मैंने करने का प्रयत्न किया हूँ, वो काम ऐसा है कि सबसे बड़ा काम मैंने वहाँ पे एक चीज़ ये किया हूँ कि वहाँ भगवान बिरसा मुंडा के नाम से मैंने वहाँ समाज भवन बनाया हूँ. जो समाज भवन आज 1500 से 1600 स्क्वायर फीट का है. ऊपर नीचे 2 स्टोरी है, उसमें ऊपर नीचे फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोर है. वो चौक में 42 संडास थी ऐसी, जो 42 संडास वहाँ पे थी. जो संडास वहाँ पे इतनी गंदगी थी वहाँ पे कि लोग वहाँ पे नाक में कपड़ा लगा के वहाँ के लोग निकलते जो वहाँ के रहवासी थे. जब वहाँ के रहवासी को इतनी इस प्रकार का परेशानी थी तो बाहर के लोग आके उस चीज़ को कैसे प्रकार देख सकते थे. मगर हमने और वहाँ के लोगों ने उस बस्ती को और उस चौक का नाम रखे थे बासमती चौक. आज वो बासमती चौक बोले तो कहीं ना कहीं हमारी बस्ती को दर्शाता है कि हम कितनी गंदगी में रह रहे हैं. तो हमारे मन में एक विचार आया कि भाई ये संडास की मंजूरी लेके क्यों ना यहाँ एक हॉल तैयार करके दिया जाए जिसमें गरीब लोगों को वो हॉल का उसका बेनिफिट मिले. और हॉल बनाने के बाद में आज वो हॉल बना है और उसका आधा काम और बचा हुआ है. बाजू की जो जगह है उसकी भी निधि अभी मंजूरी के लिए गई है, वो प्रस्ताव मंजूर हुआ है. उसका बाकी का जो भाग है वो उसमें किचन बनेगा. उसके बाद उसमें लैट्रिन बाथरूम जो भी सुविधा लगती है हॉल के लिए वो सारी सुविधा वहाँ बन के उसको रेडी करके उस जैसा वो रेडी होता है वैसे ही हम उसका उद्घाटन लेके वो हॉल का उद्घाटन हम करने वाले हैं. और उसके बाद में बस्ती में एक छोटे घर है, चिपक के घर एकदम, जिसके वजह से गटर लाइन की वहाँ बहुत ज़्यादा समस्या थी. जो हमने वहाँ पे 90% हमने समस्या दूर करने का हमने कार्य किया है. और एक बड़ी ट्रंक लाइन हमने झंडा चौक से लेके धनतोली जोन तक हमने अंदर से एक बड़ी लाइन डाले जिसमें उनकी सारी कनेक्टिविटी हमने उस लाइन पे उनकी लाके जोड़े हैं. तीसरा काम मैं आपको बताता हूँ जो कई सालों से जो आज तक नहीं हुआ, आज वहाँ पे जो पट्टा देने का काम किया फ़कीरावाड़ी सरस्वती नगर, उनको मालकिया की रजिस्ट्री करके जो हम लोग ने उनको दिए, ये सबसे बड़ा काम हमने अपने कार्यकाल में हमारे जीवन में हमने काम किए. जो लोगों को रजिस्ट्री करके दिया, आज वो बेचारे उन लोगों के आज जो रेडिनेटर रेट के हिसाब से आज उनको 30 साल की लीज हो गया उनका. आज जो उनके दिमाग में जो डर था कि भाई ये बस्ती टूटेंगी, आज वो डर उनके दिमाग से निकल के आज वो रजिस्ट्री हो गई, आज वो अच्छा जीवन जी रहे. और इसके बाद भी हमने एक रिचन गली में एक हॉल बनाया. उसके बाद और एक संडास एक जगह थी 16 संडास की तकिया में, हमने वो भी तोड़े हैं. उसकी मंजूरी लेके अभी हम वहाँ पे एक गरीब लोगों के जिनका कोई नहीं होता, एक निवारा होता अनाथ आश्रम जैसा,
हम वो भी बनाने के लिए प्रस्ताव बनाए हमने, वो प्रस्ताव भी हम बना के मंजूरी के लिए दे रहे हैं। अच्छा, ये तकिया बस्ती के अलावा बाकी जो एरिया है वहाँ पे क्या काम है वो शॉर्ट में बताइए। तकिया बस्ती के अलावा धनतुली क्षेत्र में गटर लाइन की बहुत समस्या थी, जो हमने गटर लाइन की समस्या धनतुली में 90% वहाँ भी हमने समस्या धनतुली की निपटा दी है। उसके बाद हमारा मेजर सुरेंद्र पार्क है, जहाँ बच्चे खेलने आते थे, वहाँ पे बच्चों के लिए एक आधुनिक अच्छा खेलने का एक खिलौना हमने वहाँ लगाया, जिससे छोटे छोटे बच्चों को उसका बेनिफिट मिलता है। ग्रीन जिम लगाए हमने, कांग्रेस नगर में डेवलपमेंट किए, कांग्रेस नगर हमने ग्रीन जिम लगाए, उसको अच्छा बनाने की कोशिश किए। बजाज नगर में हमने कार्य किए, गुरुद्वारे के पास में हमने कार्य किए। ऐसे जहाँ जहाँ हमारा भाग आता हमने वो वहाँ पे प्रयत्न किए और कोशिश की अच्छा काम करने की। कुछ काम अगर छूट जाते हैं तो वो कुछ कारणवश छूटते हैं कि उसमें बहुत सारी प्रॉब्लम रहती है, मगर उसको भी हमने छुड़ाने का प्रयत्न किया है। तकिया बस्ती में अभी भी कई जगह पे गंदगी है, नाली का प्रॉब्लम बहुत गंभीर है, और साथ ही साथ जो ग्राउंड है वहाँ पे बहुत गंदगी है, असामाजिक तत्व रात को घूमते हैं, उसके बारे में क्या कर? सबसे पहली बात मैं आपको बताऊं, जो जिम खाना ग्राउंड है उसमें कुछ तो कोर्ट मैटर चल रहा है, वो हमारे इसमें नहीं आता है। मगर हम लोग उसमें क्या होता है कि जो कचरा होता है, कचरे की गाड़ी आती है सुबह, घर डोर टू डोर कचरा लेती है, मगर 10 बजे का कुछ लोग क्या करते हैं कि वहाँ पे कुछ कचरा लाके ग्राउंड पे डाल देते। तब भी हम लोग उसको कचरा एजी कंपनी के माध्यम से उसको उठाने का रोज़ कचरा उठता है, और उस पर जो भी न्यूशन हुआ है, जो लोगों ने वहाँ अतिक्रमण वगैरह किया है, वो जो भी वहाँ पे जो भी उसके मालिक हो गए जगहों के, वो अपना प्रयत्न करेंगे। मगर हम प्रयत्न करते कि भाई वो ग्राउंड कम से कम, जब तक वो ग्राउंड साफ़ सुथरा रह के छोटे बच्चों को उसको खेलने के लिए उनको ग्राउंड मिले, बच्चे जब तक खेले, क्योंकि बच्चे खेलेंगे तो फिट रहेंगे, क्योंकि इसलिए हम लोग कोशिश करते हैं कि ग्राउंड फिट होके साफ़ सुथरा होके लोगों को उसका फ़ायदा मिले। कई घरों के पास में नालियाँ अभी भी चौक रहती है। कई घरों के पास जो आप बोल रहे हैं नालियाँ चौक रहती है, उसका रीज़न मैं आपको बताना चाहता हूँ कि स्लम बस्तियों में गटर लाइन के ऊपर लोग घर बना लेते हैं, जिससे गटर लाइन को काम करने के लिए जगह नहीं रहती, छोटी छोटी जगह रहती है। मगर हमने उसको भी दूर करके उसको अच्छा करने के हमने प्रयत्न किए। घरों के अंदर से दीवार फोड़ के हमने लाइन डाले हैं, और लाइन डाल के उनको अच्छा जीवन देने का हमने प्रयत्न किए। वहाँ पे गटर लाइन डाल के हमने लोगों को दिए। जो छोटी मोटी शिकायतें भी, आज भी हमारा गटर लाइन का काम चल रहा है, वो अगर वो भी और शिकायत है तो वो भी शिकायत हम करने का पूरा 100% प्रयत्न करेंगे। और आपको एक चीज़ बताता हूँ कि हम जो कर रहे हैं, और थोड़ी सी पब्लिक का भी हमें सपोर्ट चाहिए। अगर हम गटर लाइन को हमने यूज़ किस प्रकार से करना चाहिए, अगर हम गटर लाइन में अगर हमारा कचरा ना डाले तो हमारी गटर लाइन अच्छे से चलेंगी। तो आप लोग थोड़ा सा 50% आप काम करिए, 50% हम काम करेंगे, जिससे आपको अच्छी सुविधा मिले, और आप ही के लिए हमको अच्छे से अच्छा आपको सुविधा ला के दे सके, क्योंकि आपने हमें चुन के दी है। हमारी जिम्मेदारी है कि आपके काम करके हमने देना चाहिए, और हम पूरे 100% हमने प्रयत्न किए आपकी समस्या हल करने की। जो भी छोटा मोटा काम अगर रह गया वो भी हम करके देंगे। हमने आपके काम करने का जो हमने कसम खाए थे, उसका काम करने का हमने पूरी कोशिश की है। आज आपण नव्या प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक 35चा आढावा घेतला, तिथल्या समस्या, तिथल्या विकास कामांचा आढावा घेतला, तिथल्या समस्यांबद्दल जाणून घेतलं, आणि नागरिकांनी देखील मनमोकळेपणानं त्यांच्या समस्या मांडल्या। त्याचबरोबर आपण नगरसेवकांशी देखील संवाद साधला आणि त्यांचंही मनोगत जाणून घेतलं। असो राजकारण असो किंवा समाजकारण, आरोप प्रत्यारोप सुरूच असतात, आणि कुठल्याही मोठ्या समस्या या 5 वर्षात सुटतील असं नाही। तरी येणाऱ्या काळात पुढील 5 वर्षात नागरिकांच्या समस्या सुटाव्या एवढीच अपेक्षा। निरोप घेताना UCN तर्फे सर्व नागरिकांना कळकळीचं आवाहन की येणाऱ्या निवडणुकीत आपलं मतदानाची जबाबदारी पार पाडा, हे मनापासून आवाहन। मी राहुल जोशी आणि माझा सहकारी कॅमेरा पर्सन मिलिंद हिवसे तुमची रजा घेतो। पुन्हा भेटूया खास प्रभागासह, तिथल्या समस्यांसह, तिथल्या विकास कामांसह। तोपर्यंत नमस्कार, पाहत रहा UCN प्रभाग कट्टा। शुद्ध है अनंत है, खूबसूरत अत्यंत है। हीरो सी चमकती रहना, सोने सी जगमगाती रहना, नए घर जाकर नई दुनिया में रखना कदम, नई रोशनी के साथ करण कोठारी ज्वेलर्स के अनमैच वेडिंग कलेक्शन के साथ। करण कोठारी ज्वेलर्स, आपका अपना फैमिली ज्वेलर्स, नॉर्थ अंबाजरी रोड, धर्मपेट और इतवारी।